नमस्कार मित्रांनो, माझं नाव नीता. मी एक मजुरी करणारी गरीब बाई. एक दिवशी असंच ऊस तोडणीसाठी आम्ही पर जिल्ह्यामध्ये गेलो होतो. तिकडे सगळे नवीन आणि अनोळखी लोक. आमच्या शेजारी एक बाई राहायची. मी तिला वहिनी म्हणायचे. तिचं आणि माझं खूप चांगलं जमायचं. मी त्यांच्यासोबतच राहायला गेले होते आणि त्यांच्यासोबत मजुरी मी काम करायचे. एक दिवशी असंच आठवड्याच्या बाजारा दिवशी मी आणि त्या वहिनी दोघीजणी सोबत आठवडा बाजार म्हणजे भाजीपाला आणण्यासाठी गेलो होतो. अनोळखी गाव होतं, त्यामुळे सगळेच नवीन होते. मी दिसायला जरी सावळे असले तरी अंगाकाठीने चांगली धनदाकड आहे आणि तेवढीच मी सुंदर पण दिसते. ज्यावेळेस मी फिरत होते, एक तरुण माझ्याकडे सारखाच पाहायचा आणि माझ्याकडे पाहून हसत होता. सुरुवातीला मला वेगळं वाटलं, नंतर मला पण ते आवडू लागलं. मी पण त्याला पाहू लागले. तिथेच आमची ओळख झाली आणि मग काय, तो मला भेटण्यासाठी विनंती करू लागला. पण एक दिवशी मी उगीच खोटं नाटक केलं की मला आज बरं वाटत नाही म्हणून. सगळे कामावरती निघून गेल्यावर मी त्याला घरी म्हणजे आमच्या झोपडीमध्ये बोलवलं आणि तो आला आणि आमच्यामध्ये तो आल्यानंतर काय घडलं, आम्ही कसा आनंद घेतला, तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग कथेला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव नीता. मी आता 35 वर्षांची, पण दिसायला तेवढीच मी अगदी काटक आहे. आमची परिस्थिती खूपच गरीब होती. त्याच्यात मी एकटी राहायचे. माझे आईवडील होते, मात्र त्यांना आता काम जमायचं नाही. आमच्या इथे तसं सीझनवारी काम असायचं. 6-7 महिने बाहेरच काढावे लागत असायचे. गावात एवढं कामधंदा नव्हता आणि गाव पण दुष्काळी असल्यामुळे जास्त करून पाण्याची पण खूप तारांबळ असायची. त्यामुळे गावातील इतर लोक काही मोजके पैसे घ्यायचे आणि त्याच्यासाठी इतर जिल्ह्यांमध्ये ऊस तोडणीसाठी जात असायचे. मी तशी 1 ते 2 वर्ष झालं या काम करत आहे. मला नवरा नाही. काही वर्षांपूर्वी माझा नवरा मला सोडून निघून गेला, म्हणजे त्याने दुसरी बायको केली आणि मी तेव्हापासून माझ्या आईवडिलांच्यात राहते. मला पण मन होतं, मला पण असं वाटायचं की कोणीतरी चांगला तरुण भेटावा. पण मला आताच लग्न करायचं नव्हतं. मला दुसऱ्या लग्नासाठी खूप स्थळ आली, पण माझ्यासारखीच त्यांची पण गरिबी. कधी पेताडा यायचे तर कधी व्यसनी, तर काही असेच मजूर. पण मला आत्ताच लग्न करायचं नव्हतं. एक दिवशी झालं असं, माझ्या शेजारी एक कमला म्हणून वहिनी होती. मी नेहमी तिच्यासोबत जाऊन बसत असायचे. तिच्या घरचे मला स्वतःच्या घरचे असल्यासारखं सांभाळत असायचे. अगदी शेजापाजाऱ्यांना आणि गल्लीतल्या सगळ्यांना माहीत होतं, कमला आणि मी आमचं चांगलंच जमतं दोघींचं. एक दिवशी असंच संध्याकाळचे 7 वाजले असतील, मी त्यांच्या घरी गेले होते. त्यावेळेस त्या मला म्हटल्या की ऐक ना, ह्या वर्षी येणार आहे का आमच्यासोबत? मी म्हटलं की हो, येईन की. मात्र ह्या वर्षी आईवडिलांना जमणार नव्हतं, कारण की माझे वडील सारखे आजारी असायचे. मी म्हटलं की पण मी कशी येऊ गं, एकटी मला घरातले लावतील का? त्यावेळेस कमला म्हटली, अगं मी विचारीन काकूंना, तू नको काळजी करू. मी म्हटलं बरं चालतंय. त्यावेळेस म्हटलं की दादा म्हणजे तुझा मालक येणार आहेत का? हो. त्यांच्याशिवाय मी कशाला येते बाई, असं कमला म्हणाली. आणि त्यावेळेस ती म्हटली की पुढच्याच आठवड्यात जायचं आहे, तुला पण पैसे उचलून द्यायला लावते. मी म्हटलं किती? तर त्यावेळेस कमला म्हटली म्हणजे वहिनी म्हटली की तुला जेवढे पाहिजे तेवढे. मी म्हटलं की जास्त नाही घेणार मी, अगदी 40-50. त्यावेळेस ती म्हटली एकटीच कोयता आहे ना, मग एवढं कशाला? मी म्हटलं बघेन, थोडंफार कमी करेन. मी एकटीच होते, त्यामुळे जास्त पैसे पण उचलून काही उपयोग नव्हता. एकटीला फेडणं होणार नव्हतं. मग काय, त्या दिवशी मग जायची सगळी तयारी केली. घरातले पण म्हटले की जा पण व्यवस्थित राहा. मी तर एकटी बाई होते. अगदी अनोळखी लोकं दिसलं की माझं पण मन अगदी दाटून यायचं. शेवटी मी पण एक बाई, मला पण भावना होत्या आणि तसे गावामधले सगळे लोक होते. मुकदम तसे खूपच
वेगळे होते. मुकदम मला सारखे पाहायचे, मात्र ते मुकदम मला अजिबात आवडायचे नाही. दिसायला पण चांगले नव्हते आणि खूपच जाड, पोट पुढं आलेलं, आणि ते मला पाहिजे एवढं काही व्यवस्थित बोलत नव्हते. त्यामुळे मी त्यांच्याकडे लक्षच द्यायचे नाही. आम्ही कामाला लागलो. इथे येऊन चांगलेच 1-2 आठवडे झाले होते. मी त्यांच्यासोबतच बाजूला झोपडी करून राहत असायचे. रोज पहाटे जावं लागायचं आणि आलं की संध्याकाळी अगदी दिवस मावळायचा आणि रोजचंच ते. एक दिवशी सकाळची वेळ होती. सगळ्यांना त्या दिवशी सुट्ट्या होत्या. रविवारचा दिवस असल्यामुळे इथे आठवडे बाजार असतो. वहिनी म्हटल्या की "काय गं नीता, येते का माझ्यासोबत बाजारला?" मी म्हटलं की "हो, चला ना, येते, त्याच्यात काय आहे." त्यावेळेस त्या म्हटल्या "उरक मग, दुपारी जाऊया." मग काय, त्या दिवशी मी चांगले सजून धजून गेले होते, कारण की आठवड्या बाजारात खूप गर्दी असणार आणि तिथे मला असं कसं गबाळ्यागत राहायला अजिबात आवडत नाही. म्हणून त्या दिवशी मी चांगली साडी वगैरे घातली होती. गजरा वगैरे लावून चांगलीच मी नटून थटून कल्याणी वहिनीसोबत जायला निघाले होते. मग काय, आम्ही दोघी चालतच गेलो. आम्ही जिथे राहत होतो ते माळावर होतं. तिथे आमचे गावातले सगळ्यांच्या कोपी होत्या आणि त्या दिवशी आम्ही दोघीजणी चालत तिकडे निघालो होतो. आल्यानंतर बाई गं, खूपच ऊन होतं आणि ऊन जरी असलं तरी करमून जात होतं. आजूबाजूला खूप भाजीपाला आणि मंडई आणि बाजार पण चांगलाच भरला होता. ते पण गाव जास्त काही मोठं नव्हतं आणि त्याच्यामध्ये पण मोजकीच माणसं होती. मी जात असताना माझी नजर बाजूलाच असलेल्या एका टपरीवर गेले. तिथे एक तरुण होता आणि अचानक माझी नजर त्याच्याकडे गेली. त्याची पण नजर माझ्या नजरेस मिळाली आणि त्याने मला पाहिलं. मी सुरुवातीला लक्ष दिलं नाही, मात्र नंतर मी लक्ष दिलं तर तो माझ्याकडेच पाहत होता. मला थोडंसं वेगळंच वाटलं. नंतर मी त्याला टाळण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पण मला पाहत होता. मी थोडीशी पाहून त्याला हसले आणि तिथेच बाई गं मी फसले. आता त्याला समजलं की मी पण त्याच्याकडे पाहते. तो पण मला निहाळू लागला आणि माझ्याकडे लक्ष देऊ लागला होता. मग काय, मला पण त्याचं पाहणं आता चांगलंच वाटू लागलं होतं. मी पण चांगलंच लक्ष देत होते त्याच्याकडे. नंतर मी आणि वहिनी आम्ही भाजीपाला गोळा म्हणजे विकत घेत होतो. तो पण सारखा जवळ यायचा आणि जवळून निघून जायचा. जणू काही त्याला मला सांगायचं आहे. मात्र मला तसं काही करायचं नव्हतं. पण आता माझं पण मन राहत नव्हतं. मी पण त्याच्याकडे पाहून हसू लागले आणि त्याला बोलू लागले. हळूच त्याने त्याचा नंबर माझ्या त्या बाजारच्या पिशवीमध्ये टाकला आणि तिथून निघून गेला. मात्र माझं काळीज धडधड करत होतं. कोणी ओळखीच्या लोकांनी तर पाहिलं नसेल, पण कोण इथे आहे ओळखीचं? त्यावेळेस वहिनी आणि मी घरी आलो. संध्याकाळीला 8च वाजले होते, कारण की आम्ही लवकर गेलो होतो. मात्र वहिनीला काहीतरी घ्यायचं होतं, कपडे वगैरे असं खरेदी करण्यात. खूपच वेळ झाला. आल्यानंतर मी त्यांना स्वयंपाकात मदत केली. स्वयंपाक केला आणि म्हटलं की "जाते बाई आता मी झोपायला. खूपच कंटाळा आलाय. सकाळी पण लवकर कामावर जायचं." त्यावेळेस त्या म्हटल्या की "हो, ते तर आहेच." मी माझ्या रूममध्ये गेले आणि त्यावेळेस मला त्याचा नंबर पाहिजे होता. मी लगेच त्या भाजीपाला खाली ओतला आणि त्याची टाकलेली चिठ्ठी पाहू लागले. मी त्याला लगेच फोन केला आणि तो म्हटला की "बोला ना." आमची ओळख-पाळख होऊ लागली. मी त्याला नाव विचारलं. त्यावेळेस त्याने पण त्याचं नाव सांगितलं. आम्ही बोलू लागलो. त्या दिवशी मात्र मला झोपच लागत नव्हती. त्याला बोलायला खूप बरं वाटत होतं. तो मला म्हटला की "तुम्ही खूपच सुंदर दिसता." आणि माझं मन राहतच नव्हतं. असं वाटत होतं की आत्ताच तुमच्या जवळ यावं आणि तुमच्यावर प्रेम करावं. हे ऐकून तर माझं मन कावरं-बावरं झालं होतं. खूप वर्षातून असं मला कोणीतरी वेळ देत होतं. मला कोणीतरी बोलत होतं. मात्र मी त्याला म्हटले की "हे बघा, मी ह्या गावात नवीन आहे. मला काही माहिती नाही. पण इथे माझ्या गावातले काही लोक आहेत, त्यामुळे त्यांच्यासमोर मी असं काही करू शकत नाही." त्यावेळेस तो म्हटला "तुम्ही कुठे राहता?" मी त्याला सांगितलं की "गावाच्या बाहेर त्या माळावर." आम्ही खूपच बोलू लागलो. तो मला म्हटला की "मला तुम्हाला खूप प्रेम करायचं आहे आणि आपली कधी भेट होईल?" मी नुसती त्याला फोनवर बोलत होते. रात्री खूप उशीरपर्यंत आमचं फोनवरच बोलणं चालू होतं. सकाळी उठायला उशीर झाला.
आणि आज मला काही करमत पण नव्हतं आणि आळस पण खूप आला होता. रात्री झोप नाही झाल्यामुळे. त्यावेळी सकाळी सगळेच ऊस तोडणीला म्हणजे कामाला जाण्याच्या घाईमध्ये होते. त्यावेळेस मी मात्र सकाळी उठायला उशीर झाला. त्यावेळेस वहिनी आल्या आणि म्हटल्या की "काय गं नीता, आज उठली नाही, कामाला जायचं आहे माहीत आहे ना." मी म्हटलं की "आज मला बरंच वाटत नाही. आज असं करते मी, खाडं करते." त्यावेळेस त्या म्हटल्या की "अगं." त्यावेळेस मी म्हटलं की "हो, आज मला नाही जमणार यायला." मग काय, त्या म्हटल्या की "बरं ठीक आहे, तू आराम कर." आणि सगळे निघून गेले. मात्र मी एकटी होते. पुन्हा सकाळी 9 वाजता त्याचा सुरुवातीला फोन आला. मी फोन उचलला आणि म्हटली की "बोला ना." तो म्हटला "काय करते?" मी म्हटलं "घरीच आहे. आज मला बरं वाटत नाही." हे पाहून तो म्हटला की "मग येऊ का मी भेटायला? तुला बरं नाही वाटत म्हटल्यावर दवाखान्यात वगैरे जाऊया." मी म्हटलं "नको, आहे ठीक." हळूहळू बोलत मी जेवण वगैरे बनवलं आणि मला आता बरं वाटू लागलं जेवल्यानंतर. तो म्हटला "मला तुझी तर खूप आठवण येते." असं हे कोपीवरती म्हणजे झोपडीमध्ये आज मी एकटीच होते. तो म्हटला "येऊ का भेटायला?" आता नको तरसवू. मग काय, मला पण तेवढंच पाहिजे होतं. त्याच्या भेटीची चांगलीच मला ओढ लागली होती. आमची मैत्री काहीच अगदी तासांची होती. मात्र ओढ अशी लागली होती की जणू काही खूप वर्षांपासून आम्ही एकमेकाला भेटण्यासाठी तरसत होतो. मी त्याला म्हटलं की "बरं, तुमची जर एवढीच इच्छा आहे तर मी तुम्हाला नाराज नाही करणार. या तुम्ही." आणि त्याला मी सांगितलं. तो गाडीवरती आला आणि मग काय, मला पाहून खूप आनंदी झाला. मी म्हटलं "या." मी त्याच्यासाठी म्हटलं "चहा ठेवते." तर तो म्हटला की "चहा नको, मला मात्र वेगळ्याच पद्धतीनं गोड करा." मी म्हटलं "कसं?" त्यावेळेस तो हसला आणि म्हटला "तुम्हाला माहीत आहे." मी मात्र लाजले होते. आता मला समजलं की काय त्याच्या मनात आहे ते. मला माहिती होतं की आमच्यामध्ये आता खूप काही होणार आहे ते. तो काही थांबणार नाही. मग मी म्हटलं की "बाई गं, मला खूप लाज वाटते." त्यावेळेस तो म्हटला की "त्याच्यात लाजण्यासारखं काय आहे? मी आजपासून तुम्हाला खूप सुख देणार आहे आणि तुम्ही हे काम पण नका करू. मी तुम्हाला पाहिजे एवढे पैसे देतो, पण माझी एक इच्छा पूर्ण करत जावा रोज." मी म्हटलं की "कोणती?" मी मुद्दाम माहीत असून नाही माहीत असल्यागत करू लागले. त्यावेळेस तो म्हटला "तुम्हाला माहीत आहे." अलगद तो माझ्याजवळ आला आणि मग काय, आम्ही एकरूप होऊ लागलो. आमचं प्रेम खुलू लागलं. ओठांवर त्याने ओठ टेकवले आणि वेड्यासारखं सुख मला देऊ लागला होता. मी मात्र त्याच्या सुखात वेडीपिशी झाले. असं वाटत होतं की तो मात्र थांबवच नाही. असं तो मला सुख देऊ लागला होता. मग काय, घरामध्येच आमचं हे सगळं होत गेलं होतं. सुखाचे क्षण आता मला मिळू लागले आणि मी पण माझी कमाल दाखवू लागले. त्याला पण चांगलाच अनुभव होता आणि मी पण चांगलीच अनुभवी होते. ओठांमध्ये ठेवून अगदी त्याला उभारे देऊ लागले. तशा त्याच्या भावना आतुर होऊ लागल्या. प्रेमात आम्ही अखंड बुडालो. त्याने सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव त्या दिवशी दिवसभर मला दिले आणि मी अगदी प्रेमात वेडीपिशीच होऊन गेले होते. तसं सुख आजपर्यंत मला कधीच कोणी दिलं नव्हतं जे त्याने दिलं आहे. मग काय, त्याने मला तिथेच माझं मन जिंकलं आणि मला शांत केलं. मात्र तिथून पुढे रोजच तो व्यक्ती आणि माझी भेट व्हायची. दिवसभर मी कामात जरी असले तरी संध्याकाळ माझ्या भेटीसाठी अगदीच तो समाजाच्या नजरेपासून आड लपून येत असायचा आणि मला सुंदर क्षणाचा सुंदर अनुभव द्यायचा. आज ह्या गोष्टीला बरेच महिने होऊन गेले. मात्र त्याची भेट अजून माझ्या लक्षात आहे. तर कशी वाटली ही माझी आणि बाजारामध्ये गेल्यावरती एका व्यक्तीसोबत झालेली मैत्री ते नक्की कळवा. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.